छान असे आंबे तयार झालेत. 4-5 दिवसांनी काढायला होतील आंबे. खूप छान असा कलर पण आलाय. की या साईडचं फक्त आपल्याला कंप्लीट करायचं आहे. या एका रूमचं अजून या रूमचा प्लास्टर करून घ्यायचं आहे. ते नंतर मग राजा बोलला मी हळूहळू करेन. बघूया कसं आता करत असेल तर आता करेल, नाही तर मग नंतर. हे बघा ही वाली चॉईस केली आपण गॅलरीसाठी आणि ही वाली आपण केली किचनसाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता मस्तपैकी सकाळचे 8:30 वाजलेत आणि मी आलो आहे कोकणात माझ्या गावाला, गिरी या गावामध्ये. तर कालच आलो आपण, कारण काल आपल्या होळीचा शेवटचा दिवस होता, धुळवड होती. तर आपल्या मांडावरती निशाण आलेली, तिकडे मस्तपैकी दर्शन वगैरे झाले. संध्याकाळी धुळवड झाली, तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेच असतील. तर आत्ता जायचं आपल्याला देवगडला. राजाची वेट करतोय. जो राजा आपला घराचं प्लास्टर आणि लादीचं काम करणार आहे. अर्धं प्लास्टर घराचं बऱ्यापैकी झालं आहे, हॉल आणि किचनचं. आता मार्बल आणि हे आणायचं आहे. कोटेशन काढलेलं आहे पण फायनल करायचं आहे. सो त्याच्यासाठीच आता राजाची वेट करतो आहे. थोड्या वेळानं आपण तिकडे पण जाऊ आणि बघू काय काय काम झालं आहे ते आपल्या घराचं. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येत असेल, कारण सकाळी सकाळी आपल्या मसाल्याची चक्की चालू झाली आहे, मसाला कुटायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये आवाज पण येत असेल. तर आता वाजले 8:30 आणि छान असे बघा पाठी वगैरे आंबे पण आलेत. देवगड हापूस हे आपले आंबे नाहीत, हे आपल्या घरमालकांचे आंबे. लालपरी चालली बघा आणि रस्त्याच्या बाजूलाच आपलं हे घर आहे. तर आपले पण आंबे यावर्षी येतीलच, कारण एप्रिल महिना होईल आपला. कारण यावर्षी पण आपण होम डिलेवरी द्यायचं ठरवलं होतं, पण आपल्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे होम डिलेवरीचं यावर्षी पण काही शक्य होणार नाही. सेल्फ डिलेवरीच तुम्हाला यावर्षी पण घ्यायला लागेल. बघू जसं शक्य होईल तसं, कारण माझे कोकणात गावाला यायचे जास्त वेळ यायला लागतो, जसं काम होतं तसं. आता बघू फायनल करून जायचं आहे सगळं सामान वगैरे ठेवून, म्हणजे मला यायला नको परत, कारण माझी आता टूर पण चालू होणार आहे बाहेर. सो बघू कसं होतं आहे. तर आता थोड्या वेळाने तिकडे जाऊ आपण, बघू काय काय काम झालं आहे. आणि राजा आला की मग देवगडमध्ये तुम्हाला दाखवतो आंबे कसे तयार झालेत मस्तपैकी. इकडे पाहू शकता छान असे आंबे तयार झालेत. 4-5 दिवसांनी काढायला होतील आंबे. खूप छान असा कलर पण आलाय. हे बघा आता आंबा एक नंबर तयार झालाय, काढायला झालाय. आणि हे बघा खूप छान असा देवगड हापूस इकडे पण बहुतेक तयार झाले. इकडे आहेत, त्याच साईडला दिसतात, इकडे बाकी कुठे काय दिसत नाही. मोहरली होती चांगली पण मोहर टिकला नाही. तर असे हे देवगड हापूस. तर चला आता जाऊया तिकडे आपल्या घराच्या इकडे. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. चला जाऊया आपल्या घरात. तर मित्रांनो इले आता आपल्या घराच्या इकडे, बघूया काय काय केलं नाही आता घराचं काम. काय काय म्हणजे एका रूमचं काकाने केलं आहे आय थिंक. बघू कसं कसं केलं आहे ते. चला तुम्हाला पण दाखवतो. हे बघा आपलं घर, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तसंच दिसतंय अजून बाहेरून. आतमध्ये जाऊन बघूया काय काय केलं नाही आता. काय वाळू चाळून ठेवला नाही, प्लास्टर का लागणारी. इकडे हा दरवाजा आपल्याला आता रेडीमेड आणायचा आहे. मार्बलचा बसवायचा होता, आता प्लॅनिंग थोडा चेंज झाला आहे. हे बघा हॉलचं काम प्लास्टर झालं आहे कंप्लीट. ही भिंत राहिली कारण याला इकडे मार्बल लावचं, त्याच्यामुळं भिंत इकडे प्लास्टर करून नाही भेटला, काय मार्बल लावचं. आणि हे कडापे लावला आहेत ना, ते लय भारी लेत, त्यामुळे कसा एकदम हे वाटतो. इकडे काहीतरी आपल्याला फ्रेमिंग करायला लागेल. राजाने पण कट नाही करून टाकलं, नाही प्लास्टर नाही तर जाड मारूचं लागलं असतं. आणि हा इकडे काकाने रूम तयार केला, हा काकाने प्लास्टर मारलं.
तुम्हाला ब्लॅक ब्लॅक दिसत असेल कारण त्याला वरून सिमेंटची कोटिंग मारलेली आहे. प्लेन केलं होतं त्यांनी. त्याला बोललो तर प्लेन नको करू, कलरला प्रॉब्लेम होतो. हा बघा, हा काकाने रूम तयार केला आहे. हा कोबा पण करून टाकला त्यांनी कारण सामान थोडं शिफ्ट करायचं आहे. हे कपाट वगैरे आतमध्ये आणून टाकलं इथे. आणि इकडे देवाची खोली पण झाली आहे प्लास्टर करून. ही पण झाली. आई बत्ती लावून गेली. आणि इकडे इथे वाटा होता तो काढून टाकला कारण त्याची हाईट डाऊन झाली होती म्हणून. आणि इकडे पण प्लास्टर झालं आहे. मुंगे आल्यात वाटतं इकडे, चावल्या. इकडे पण हायसूला पण पूर्ण झाला प्लास्टर. आता इकडे बाथरूम राहिलो फक्त. बाथरूमचा वरती काडाप्पा म्हणून बसवायचा आहे. सो एवढं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. बाकी या साईडचं फक्त आपल्याला कंप्लीट करायचं आहे. या एका रूमचं अजून या रूमचा प्लास्टर करून घ्यायचं आहे. त्या मग ते नंतर मग राजा बोलला मी हळूहळू करेन. बघूया कसं, आता करत असेल तर आता करेल, नाही तर मग नंतर. कारण थोडा पैशांचा पण इश्यू आहे कारण त्यांना कामगारांना पैसे पण द्यायला. त्यामुळे बघू कसं होतं. तर आता राजा कधी येतो बघू. 9 वाजता येतो बोललो. बघू आला येईल तेव्हा जाऊ, त्याच्याशी पण भेट होईल तुमची. देवगडात जायचं आपल्याला. आणि इकडे आपले आंबे दिसत आहेत. जास्त नाही, तिकडे पण कलर आलाय आंब्यानं. बघा हे आंबे तयार झाले, काढायला झाले. हे आपली आहेत कलम. इकडे पण चांगला मोहर आला होता पण आंबे नाही तेवढे उतरले. बघू कधी काढता येतात. पहिले आपण काढणार नाहीत कारण पहिले एवढे आपल्याला शक्य होणार नाही. हे बघा पाल्यात लांब आहे. इकडे पण आहे, उंचावर आहे, तुम्हाला दिसणार नाही. बघा मस्त बऱ्यापैकी उतरलाय माल. बघू कधी काढतोय काय माहिती. यावर्षी आपली दुसऱ्यांना दिली आहेत. बघू काढेल तेव्हा काढेल, नाहीतर चांदण्या वगैरे खाऊन टाकतात. आणि वारा पण सुटलाय सध्या 2-4 दिवस. तर आंबे घालतात देता सकट डायरेक्ट. सो चला जाऊया आता तिकडे. आपला मोबाईल पण चार्ज करायचा आहे, शूट करतोय तर देवगडात जायचं म्हणून. सो चला नंतरच भेटूया आता डायरेक्ट. तर मित्रांनो आईने नाश्त्यासाठी बनवलं आहे फोडणीचा भात, माझा आवडता भात. तुम्हाला पण आवडत असेल सगळ्यांना, जे कोकणातले असेल त्याला सर्वांचा फेवरेट असतो. तो या नाश्ता करून घ्या, तोपर्यंत राजा पण येईल आणि निघू मग नंतर. या नाश्ता करायचा. तर राजा आलाय आता. 9 वाजून गेले. कशा ते पण कारण 10 वाजले. बरं तर ऊन मारणार लागतं. तुम्ही हे कट नाही केलं असता कधी करशी. तो बाण बोललो की आधी वरचा ग्राइंडरने काढ, नंतर चिनीन मारलं तर कोपरे झाला. अरे मुंगळे माका पण सकाळी काय काढी का रात्री 12 वाजता फोन केला. सकाळी आंबे काढूचे आहेत. त्याच होता ना येऊन दिवस फुकट जात. व्हायत ना कलर मध्ये काय नेवचा प्लास्टर झाला सगळा. त्या काहीतरी विंडोचा बानो काहीतरी बोललो ना,
की बरोबर मापातच हे काय तर जास्त आहे ना थोडा. आता हे बघ, हे इंदू तुझे होत ना, आता हे 50 आहे ना, हा. आपल्या 7.5 परत ठेवती लागत ती एवढी. मग एवढा बाकी मटेरियल टाकणार. तोच प्रॉब्लेम होता. ते ठेवताना मी त्याला कमी. आता प्लॅस्टर जरा का किती अर्धा इंच येईल मग की तिकडनं तू अर्धा इंच वर मार पण इकडनं अर्धा किती झाला आता 50. 1 इंच. हा 1 इंच थोडी 1 इंच जास्त राहता. नंतर आता काय होतं माहितीये, बजेट वाढत असतं त्याचो कोणतो हेचो मटेरियलचो. मग तेच ना, आता काय घे दाड करून घेऊया. चांगला दिसत ना. दिसत चांगला का जा नाटका 50 ना 50 पावणे 47 पर्यंत राहू पाव 7.5. इकडे स्टाईल्स कुठपर्यंत लावूची इकडे पर्यंत तुझ्यावर आता तुझ्यावर म्हणजे तू काम करणार. रविला की पट्टी लावली म्हटलंच ना, हा तर मग तुका ते किचनच्या वापरच लावू लागा तर शो. इकडे समोरच फक्त खाली खाली कशा कवी खाली नको ह्याच्यावरच देऊया. हा तीच आणि तिकडे फक्त जेवढं काढाप आहेत तिकडे जेवढं येत नाही 29 बसू घेऊया ना. एवढं येत नाही एवढं व्हायचं. ही पट्टी व्हायचं अशी वर देऊया एवढी ह्याच्या लेवल गोल्डन ते रवीसाठी केला होती. मग स्टाईल काय जास्त लागत नाही. ह्याच पॅसेज लागते आणि माप तर काढू लागत ना. मी काय म्हणतो हे बाथरूमचा आपण घेतला का आपण हे भाग सोडला होता ना दरवाजा तो. सोडला होता माका वाटत नाही काय नाही. ही 4 फूट झाली, ही 4 फूट 8 फूट झाला. आणखी 5 ने 3 8 16 ने 2.5 18 18.5 की हा 3 फूट 21 फूट धरला होता ना. मग बरोबर. फक्त बारचा फक्त राहिला ना. कडाक्याची मापा घेतलेली आहेत ना आपली. तर हा याचे ना घेतला वरचे पण घेतलेला. आणि तो 8x4 मी तो काय म्हणत हा ना किचनचो अर्धा कट करून असा इकडे लावचा असा भिंती असं हे का भांडी बी ठेवू. भांडी वगैरे नाही म्हणजे इकडे असं आरसा लाव भिंती कसं चिपकू. हा भिंती का चिकटव ना. आणि तो अर्धो अक्को लय मोठं होय तो किती हवं तेवढं अर्धो तिकडे देवाच्या खोलीत लावू. चालत लावू किरण. तर मित्रांनो आता माप वगैरे घेऊन झालेत आणि वाजलेत आता 11:15. जाऊचा ना आता राजा आहे ना. तर आता चाललो आहे देवगडात म्हणजे कोटेशन वगैरे काढायला. कोटेशन म्हणजे फायनलच करायचं आहे ऑलमोस्ट. तर आता डायरेक्ट भेटू देवगडमध्ये. चला कधी जातो तू. टाइम अजून 2-4 दिवस. आंबे देणार की सकाळी दाखवलंय नाहीये आंबे घेऊन या म्हणून सांगा. आंबे घेऊन ये म्हणता ह्यो आल्या आता सो आंब्यारीत सांगतो 2 दिवस होता जेव्हा 2 हल्ला. चल मी येते जाऊन. हा तर मित्रांनो आता आपण इथे पोचलेलो आहोत. आपण जामसंड्यामध्ये आलो आहे आणि या इकडे आता डिस्प्ले पण केला आहे. चॉईस करतोय आता. इकडे पाहू शकता
असे डिस्प्ले केले तिकडे. इकडे पण आहे. हे 2x2चे आहे इकडे. आणि हे किती राजा बोलला? हे 2x4चे. हे पण भारी वाटतं ना असं ब्लॅक लावला तर. घाण होणार नाही, कचरो दिसत पण नाही तर काय घाण बसलेलं दिसताना. इकडे असे डिस्प्ले लावले. हे बाथरूम साठी चांगले ना. हे किचन आहे ना समोर. बाथरूमचं आहे. हे किचन इकडे नाही. तर बघूया, चॉईस करूया की आपल्याला पसंत पडते आणि बजेट पण बघायला लागेल. तर इकडे आता बघू, कोटेशन वगैरे काढू. चला आता जरा कोटेशन वगैरे करूया. मंडळी इकडे श्रीराम टाईल्स अँड ग्रॅनाइट हे जामसंड्यामध्ये आहे. जिकडे आपण CNG पंपाकडे जातो तिकडे हे दुकान आहे. आणि इकडे डिस्प्ले केले आहेत. इकडे आपण चॉईस केले. हे बघा, ही वाली चॉईस केली आपण गॅलरीसाठी. आणि ही वाली आपण केली किचनसाठी. आणि हॉलसाठी ही वाली चॉईस करतो आहे, पण रेट जरा जास्त सांगतो आहे. बघूया कसं काय होतं आहे. आणि बाथरूमसाठी आपण ही वाली चॉईस केली. आणि किचनसाठी तर हे जे दुकान आहे हे ग्रेनाइट आणि मार्बलचं, ते होलसेलमध्ये आहे जामसंड्यामध्ये. सो आता आपण कोटेशन वगैरे काढतो आहे. बघूया किती कोटेशन होतं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल होलसेलमध्ये स्टाईल्स वगैरे तर इकडे तुम्ही येऊन घेऊ शकता. रेट तसे पण रिजनेबल वाटले मला. तर आता थोडा डिस्कशन चालू आहे. बघूया काय होतं अजून कमी जास्त रेटमध्ये. छान असा डिस्प्ले पण केलेला तुम्हाला इथे पाहायला भेटेल. तर राजा इकडे आता मापं देतो आहे. तर आता वाजले 2, उशीर झाला. राजा गेला आहे, त्याला आता कामाला जायचं आहे. संध्याकाळी परत येणार आहे, कारण इकडे काय आपण कोटेशन काढून आलो हे तुम्ही पाहिलं जाते. तो आता संध्याकाळी परत इथे आपल्या जवळ आहे पडेल घ्यायचे. बाकीचं आपण सामान घेतलं चप्पलचं. तिकडे जायचं आहे. आता गेलेलो पण ते बंद झालं, त्याच्यामुळे संध्याकाळी परत जायला आहे. सो बघू तिकडे कितपत रेट कमी जास्त वाढले तर इथे जवळ घ्यायला बरं पडेल. सो आता जेवण वगैरे करूया, थोडा आराम करूया. राजा संध्याकाळी येईल, त्याच्यानंतर बघू. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.